सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। भरधाव इंडिका कारने मोटारसायकलला ठोकरल्याने संती बस्तवाड क्रॉस जवळ शनिवारी दुपारी झालेल्या अपघातात 2 तरुण जखमी झाले। यापैकी एका तरुणाचा उजवा पाय व उजवा हात निकामी झाला आहे। अब्दुल लाट हद्दीतील गायरानमधील खणीतील मुरुम काढत असताना अचानक वरून दगड कोसळला। यावेळी बाजूला होताना ट्रॅक्टरला डोके आदळल्याने बोरगाव येथील मजुराचा जागीच मृत्यू झाला। ही घटना शनिवारी सकाळी 7:30च्या सुमारास घडली। दोडवाड व मुरगोड पोलिसांनी मटका व जुगारी अड्ड्यांवर छापे टाकून 12 जुगाऱ्यांना अटक केली आहे। त्यांच्याजवळून 8,980 रुपये रोख, मटका व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले। जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर BR रविकांते गौडा यांनी ही माहिती दिली। हासन जिल्ह्यातील शांतिग्राम येथे धर्मस्थळला निघालेली कर्नाटक राज्य परिवहन मंडळाची वोल्वो बस पुलावरून कोसळल्याने 8 प्रवासी ठार झाले आहेत। मोटारीतून हत्यार घेऊन जाणाऱ्या 9 तरुणांना अटक करण्यात आली आहे। गोकुळ शिरगाव पोलिसांनी शनिवारी दुपारी पुणे-बेंगलोर महामार्गावर ही कारवाई केली आहे। भरणी येथील रिंगीचा माळ भागात अनधिकृत वृक्ष तोड व वाहतूक होत असल्याबाबत अनिल यशवंत बागडे यांनी केलेल्या तक्रारीनुसार 8,000चे एक ट्रक जळाऊ लाकूड जप्त करण्यात आले आहे। कणकवली वन विभागाने शनिवारी दुपारी ही कारवाई केली। कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या पाठीमागील बाजूला कर्मचारी वसाहती नजीक उभी केलेली 108 रुग्णवाहिका जाळण्याचा प्रयत्न अज्ञाताने केला। कुणीतरी बॅनर पेटवून रुग्णवाहिकेच्या पुढील उजव्या टायर खाली ठेवला होता। सुदैवाने 108 रुग्णवाहिका चालकामुळे हा प्रकार वेळीच उघडकीस आल्याने मोठा अनर्थ टळला।